इकडे रत्नागिरी नगर परिषद 150 वर्ष पूर्ण करून 151व्या वर्षात प्रवेश करत असतानाच आज 1 एप्रिल रोजी रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ शिल्पा सुर्वे आणि पाणी सभापती निमेश नायर यांनी रत्नागिरीकरांसाठी एक विशेष खुश खबर दिली आहे। याबाबत माहिती देताना पाणी सभापती निमेश नायर म्हणाले, मी शीळ धरणावर जाऊन पाहणी केली, कारण आपल्याला माहिती आहे की दरवर्षी एप्रिल आणि मे मध्ये ह्या पाणी आपल्याला कमी प्रमाणात असतं। तर मी आता आज शीळ धरणामध्ये जाऊन पाहणी केली। माझ्याबरोबर आमचे पाणी खात्याचे पवार होते, चाळके साहेब होते आणि इरिगेशनचे धामापूरकर साहेब होते। तर आम्ही जाऊन पाहणी केली, तर तिथे आज दिनांक 1 तारखेचा आजचा साठा 116.5 मीटर एवढं पाणी आपल्याकडे आहे। आणि हे पाणी आपल्याला कमीत कमी पुढचे 70 दिवस आपल्याला पूर्ण होईल शहरासाठी। म्हणजे आपलं रोजचं जे आपल्याला जे पाणी लागतं ते आपल्याला 20 MLT पाणी आपल्याला शहराला लागतं दिवसाचं। तर आपण हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपले पुढचे 70 दिवस आपल्याला पाण्याचे काही हाल होणार नाही। म्हणजे आपलं एप्रिल आणि मे मध्ये जसं आता मला बरेच लोकांनी विचारलं की एक दिवस पाणी आड होणार आहे का, तर असं काहीही होणार नाही आहे। लोकांना सफिशियंट पाणी मिळणार आहे। पाणी नियोजन करताना हो, दररोज पाणी पुरवठा होणार। तरी पण माझं असं मत आहे की आज 1 तारीख आहे, परत आता 1 महिन्यानंतर परत एकदा मी तिथे जाऊन आढावा घेणार आणि त्याच्यानंतर परत एकदा तुमच्याशी संपर्क साधेन। पण माझ्या माहितीप्रमाणे 2 महिने तरी तशी काही अडचण नाही। फ्लोटिंग पंप आता बंद आहे की बंद आहे? बंद आहे। नवीन पाईपलाईन हां, जी पाईपलाईन धरणापासून आपल्या जॅकवेलपर्यंत आहे त्यांनीच आपण पाणी घेतो। या कालावधीमध्ये ना उष्णतेमुळे पाईप फुटणे किंवा ह्या ज्या घटना प्रकारे घडतात, त्याच्यासाठी काय तुमची तुम्ही टीम तयार करून ठेवली आहे का? खूप मोठ्या प्रमाणात पाणी त्यामुळे फुकट जातं अनेकदा, समजा शहरातच दिसतं। नाही मॅडम, मी मगाशी आता तुम्हाला तेच सांगितलं। तर काही ठिकाणी समजा रस्त्याचं काम असेल तर ते काही ठिकाणी आता CNGची कामं चालू आहेत किंवा असे काही कामं चालू आहेत, तर काम करताना काही समजा आपली लाईन लिकेज झाली तर अशा पद्धतीनेच लिकेजेस झाले तर आपले टीम तर रेडी असतेच। बरोबर। पण या अनुषंगाने साधारण अपेक्षा असते, तर ती स्थिती काय आहे? लोकांना सर्व ठिकाणी समान दाबाने पाणी मिळते? हो, आपल्या शहरामध्ये आता माझ्या ते योजना पूर्ण होऊन माझ्या ते 2 वर्ष झालेली आहेत। तर माझ्यामध्ये प्रत्येक भागामध्ये मला असं वाटत नाही कुठे अजून काही अडचण आहे, की सर्वांना सफिशियंट पाणी आहे। माझ्यामध्ये काही किरकोळ लिकेजेस वगैरे काही डॅमेजेस होतात, म्हणजे काम काही चालू आहेत त्याच्यामुळे काही पाईपलाईन वगैरे लिकेजेस होतात। त्या दरम्यान फक्त काही लेट होतो किंवा कमी प्रमाणात त्यात एका दुसऱ्या दिवशी फरक पडतो। हो, हां, मी चांगला विषय आहे। मी ह्याचा पण आढावा घेतला। इरिगेशनवाले आमच्यावर होते धामापूरकर साहेब, तर मी ह्या संदर्भात पण त्यांना विचारलं। तर हे सगळं कॅल्क्युलेशन करून आम्ही जे 20 MLT जे म्हणतो आहे, म्हणजे लिकेजेस असतील काही किंवा हे सगळं एव्हपोरेशन वगैरे जे आहे हे सगळं कॅल्क्युलेशन करून आम्ही हे सांगितलेलं आहे की 2 महिने एप्रिल आणि मे मला वाटत नाही काही अडचण नाही पाण्याची। जसं आजच्या स्थितीला आपण लोकांना पाणी देतो त्याच पद्धतीने आपण पाणी सप्लाय करू।